हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण महाराज की जय। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। आदौ देवकी देवी गर्भजननं, गोपीगृहे वर्धनं, मायापूतनजीवितापहरणं, गोवर्धनोद्धारणं, कंसच्छेदनकौरवादिहननं, कुन्तीतनूजावनम्। एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम्। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, गोपेश गोपीश भवार्णवे स्मात्, अनंत नारायण रक्ष रक्ष। गोपाल कृष्ण महाराज की जय। पूर्णावतार भगवान श्रीकृष्णांचं अद्भुत आणि अलौकिक चरित्र आपल्या अंतःकरणामध्ये साठवण्यासाठी आणि तदनुरूप अंशतः का होईना प्रत्यक्ष आचरण करण्यासाठी हे युगावताराचं, हे पूर्णावताराचं चरित्र ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कृष्ण भक्त भगिनी आणि बांधव, आजचा योग मोठा विलक्षण आहे. एकतर चातुर्मास आहे. चातुर्मास अतिशय पुण्यदायी कालखंड आपल्याकडे सांगितलेला आहे. या चातुर्मासामध्ये आपण शरीराला, वाणीला, मनाला आणि आपल्या आत्म्याला शुद्धता द्यावयाची असते. आपल्या सर्वाला पावित्र्य लाभेल असा हेतू पुरस्सर प्रयत्न करायचा असतो. म्हणजे उपवास करून शरीराला शुद्धता आणायची, जितेंद्रियहून मनाला शुद्धता आणायची, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांचं चिंतन करून आत्मा सुद्धा आपला पावन करून टाकायचा, असा हा अत्यंत पुण्यदायी कालखंड आहे. अधिकस्य अधिकम फलम म्हणून आज रक्षाबंधनाचा दिवस आहे. मला सांगा की भगवान श्रीकृष्णांसारखा बंधू जगाच्या इतिहासात दुसरा कोण आहे, ज्यांनी केवळ द्रौपदीलाच नव्हे आपल्या असंख्य भगिनींना संकटमुक्त केलं. त्या भगवंताचं स्मरण करण्याचा हा आजचा दिवस आहे. आमच्या भगिनींना अत्यंत गौरव वाटला पाहिजे. त्याहून विलक्षण योग असा आहे की आजचे जे अध्यक्ष आहेत
ते सुद्धा भगवान श्रीकृष्णांचीच नाममुद्रा धारण करणारे आहेत. मोहन नाव आहे त्यांचं. मी ज्या व्यासपीठावर बसून भगवान श्रीकृष्णांचं चरित्र सांगतोय, ज्यांच्यामुळे या पीठाला व्यासांचं नाव मिळालेलं आहे आणि व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं आपण म्हणतो, त्या व्यासानी भगवान श्रीकृष्णांचं चरित्र याची देही याची डोळा पाहिलेला आहे, समक्ष पाहिलेला आहे, प्रत्यक्ष पाहिलेला आहे आणि ग्रथित केलेला आहे. भागवतामध्ये ग्रथित केलेला आहे, हरिवंशामध्ये ग्रथित केलेला आहे, महाभारतामध्ये ग्रथित केलेला आहे. आपण अत्यंत भाग्यवान आहोत की त्या व्यासांचंही अनायसे पुण्यस्मरण आज आपण करतो आहोत. भगवान श्रीकृष्णांचं चरित्र असं आहे की त्याला जगाच्या संस्कृतीमध्ये आणि जगाच्या इतिहासामध्ये तोड नाही. आपल्याकडे अवतार अनेक झाले, पण भगवान श्रीकृष्णांचा पूर्णावतार आहे असं आपण म्हणतो. याच्यामध्ये काही विलक्षण रहस्य जडलेलं आहे आणि हे रहस्य आपण पुढले 10 दिवस उलगडत जाणार आहोत, ज्ञात करून घेणार आहोत. आपल्या अंतःकरणामध्ये भगवान श्रीकृष्णांचं अलौकिक चरित्र सगळं जपणार आहोत, ग्रथित करणार आहोत. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, संपुष्ट हे हृदय पेटी करुनी पोटी साठवू. ते म्हणाले, विठ्ठलाला जर साठवायचं असेल ना तर ही पेटी करा. आणि त्याच्यामध्ये कशाची पेटी? ही सत्वगुणाची पेटी करा, ही धर्माची पेटी करा, ही सद्गुणांची पेटी करा आणि मग त्याच्यामध्ये त्या विठ्ठलाला ठेवा. भगवान श्रीकृष्णाला आपण असं कोंदून ठेवणार आहोत आपल्या अंतःकरणामध्ये, कारण हा भगवंत पूर्णावतार आहे. राम आणि कृष्ण या 2 नावामध्ये आमचे सगळ्या संस्कृतीचं दर्शन आहे, आमच्या सगळ्या धर्माचं दर्शन आहे. आमच्या संस्कृतीत धर्मामध्ये जे जे म्हणून चांगलं आहे, जे जे म्हणून लोकोत्तर आहे, जे जे म्हणून पावन आहे, जे जे म्हणून पवित्र आहे, जे जे म्हणून उदात्त आहे, जे जे म्हणून सदाचारावर आधारलेलं आहे, ते सगळं राम आणि कृष्ण या 2 नावामध्ये सामावलेलं आहे. राम उत्तरेकडून चाल करून गेला श्रीलंकेपर्यंत. रामानी उत्तर आणि दक्षिण जोडलेली आहे. आणि आमचे भगवान श्रीकृष्ण असे आहेत की द्वारका त्यांनी प्रस्थापित केली, पण पूर्वेला जगन्नाथ आहे म्हणजे तो भगवान श्रीकृष्णच आहे आणि पश्चिमेला सुद्धा द्वारकाधीशच आहे. रामानी उत्तर दक्षिण जोडली, भगवान श्रीकृष्णाने पूर्व पश्चिम जोडली. अखंड भारतवर्ष त्यातून निर्माण झालेला आहे. रामाला मर्यादा पुरुषोत्तम राम असं आपण म्हणतो. भगवान श्रीकृष्णांना पूर्णावतार म्हटलेलं आहे. आपण जसं 10 दिवस बोलत जाणार आहोत आपल्या ध्यानामध्ये येईल की भगवान श्रीकृष्णाला पूर्णावतार का म्हटलेला आहे. ज्ञानोबांनी म्हटलेलं आहे, ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंत. भगवंत कुणाला म्हणायचं याचं काही रहस्य ज्ञानोबांनी आम्हाला उलगडून दाखवलेलं आहे. आणि ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात, ऐका म्हणजे ऐका, नुसतं नाही, सावधान होऊन ऐका. सावधपणे ऐका असं सगळ्या संतांचं सांगणं आहे. नुसतं ऐकू नका, कारण नुसतं जर ऐकलं तर मग नळी फुंकिली सोनारे निकडून तिकडे गेले वारे, याच्या पलीकडे काही होत नाही. आणि म्हणून सावधान होऊन ऐका. आणि ते कसं ऐका? ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंत. भगवंताचे 6 उत्तुंग गुण सांगितलेले आहेत. यश आहे, श्री आहे, औदार्य आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे आणि ऐश्वर्य आहे. अशा 6 गुणांनी, अशा 6 गुणांनी जो अलंकृत झालेला आहे, जो मंडित झालेला आहे, तो भगवान श्रीकृष्ण आहे, तो पूर्ण अवतार आहे असं ज्ञानेश्वर माऊलींनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि ते सर्वार्थाने खरं आहे. आज आपण रामाचं स्मरण करतो, आज आपण भगवान श्रीकृष्णांचं स्मरण करतो. त्याचं कारणच आहे की या 6 अलौकिक लोकोत्तर गुणांनी हे दोन्ही महापुरुष, हे दोन्ही युगावतार, हे अवतार हे मंडित झालेले आहेत, अलंकृत झालेले आहेत. आणि म्हणून आपण त्यांचं चरित्र आठवतं. मला नेहमी सांगायला आवडतं आणि प्रत्येक प्रवचनात मी प्रारंभी हेच सांगतो की भगवान श्रीकृष्णांचं आणि प्रभू रामचंद्रांचं चरित्र आहे. तुमचं आमचं आयुष्य असतं आणि लोकोत्तर महात्म्यांची युगावतार असतात, त्यांची चरित्र असतात. आणि म्हणून ती चरित्र सानंद गायची असतात, म्हणून ती चरित्र सानंद आपल्या अंतःकरणामध्ये साठवायची असतात. आणि म्हणून अशी चरित्र सानंद पुन्हा पुन्हा आठवायची असतात. आपल्या आत्मोन्नतीसाठी आपल्या आयुष्यामध्ये फारसं काही वेगळं घडतच नाही. उठल्यानंतर टीव्ही, दुपारी टीव्ही, संध्याकाळी टीव्ही आणि रात्रीही टीव्ही. आता तर स्टार टीव्हीमुळे 24 तास टीव्ही झालेला आहे. म्हणजे त्या टीव्ही पुढे इतकी गर्दी होती की टीव्हीचा व्हीटी होऊन जातो शेवटी, असा अनुभव अनेकांना येतो.
इतकी माणसं त्या टीव्ही पुढे गर्दी करतात, आपल्या आयुष्यामध्ये यापेक्षा वेगळं काही घडत नाही. पण चरित्राचं एक एक पान आपण उलगडून पहा, आपल्याला प्रत्ययाला येईल की प्रत्येक पानावर काही विलक्षण सांगितले, की ज्याचा आत्मप्रत्यय आपल्याला येईल, ज्याची आत्मप्रचिती आपल्याला येईल, ज्याचा आत्मगौरव आपल्याला वाटेल, असं काही विलक्षण प्रत्येक पानावर सांगितलेलं आहे. आणि प्रभू रामचंद्रांचं आणि भगवान श्रीकृष्णांचं हे असं अलौकिक चरित्र आहे. भगवान श्रीकृष्णांच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि चरित्रामध्ये काय आहे याच्यापेक्षा काय नाही याचा शोध घ्यावा लागेल, इतकं ते परिपूर्ण चरित्र आहे. काय सांगू, हा महात्मा, हा युगावतार, हा पूर्णावतार, हा आदर्श पुत्र आहे, हा आदर्श वल्लभ आहे, हा आदर्श पिता आहे, हा आदर्श आजोबा सुद्धा आहे, हा आदर्श बंधू आहे, हा आदर्श मित्र आहे. याच्या ठाई यश आहे, याच्या ठाई श्री आहे, याच्या ठाई औदार्य आहे, याच्या ठाई ज्ञान आहे, याच्या ठाई वैराग्य आहे, याच्या ठाई ऐश्वर्य आहे, याच्या ठाई धुरंधर राजनीती आहे, याच्या ठाई दक्षता अशी आहे की जगाच्या इतिहासामध्ये दुसरं उदाहरण इतकं दक्ष, कदाचित शिवाजी महाराजांचा अपवाद वगळता, इतकं दक्ष व्यक्तिमत्व आपल्याला दुसरं पाहायला मिळणार नाही, इतका हा दक्ष आहे. आणि म्हणून राजसूय यज्ञाच्या वेळेला प्रत्यक्ष भीष्मानी ज्यांना पितामह म्हणतात, या भीष्मानी भगवान श्रीकृष्णाला साष्टांग दंडवत घातले आणि ते म्हणतात की भगवंता, तुझ्या कोणत्या गुणांचं मी कौतुक गो, तुझ्या ठाई इतके अनंत गुण आहेत, तू इतक्या लीला केलेल्या आहेस की कोणत्या शब्दामध्ये मी तुझं कौतुक गाऊ भगवंता. पण मला तुझा सगळ्यात गुण कुठला आवडत असेल तर दक्षता. या एका दक्षतेच्या गुणावर पांडवांना पैल तीरावर भगवान श्रीकृष्णाने नेलेलं आहे. इतकं लोकोत्तर हे व्यक्तिमत्व आहे. काय नाहीये, हा उत्तम कवी आहे, हा उत्तम गायक आहे, हा उत्तम संगीतकार आहे, हा उत्तम तत्वज्ञ आहे, हा उत्तम मित्र तर आहेच आहे मी उल्लेख केल्याप्रमाणे, पण सर्वोत्तम सखा कोण असेल तर तोही भगवान श्रीकृष्णच आहे. किती किती म्हणून एका व्यक्तिमत्वामध्ये गुण असावेत. आणि म्हणून भगवंताला आपण पूर्णावतार म्हणतो. उत्तरेकडचे संत गमतीनं काय म्हणतात आपल्याला सांगतो. ते म्हणतात राम एक वेळ सोपा आहे म्हणे फार. राम उच्चारायला सोपा, राम म्हणायला सोपा, राम अंतःकरणात साठवायला सोपा. पण बाकीचे संत थट्टेनं म्हणतात, मीराबाईंनी म्हटले, तुलसीदासांनी म्हटले, सूरदासांनी म्हटलेलं आहे. हे म्हणतात राम सोपा पण आमचा कृष्ण म्हणे थोडा टेढा आहे. टेढा शब्द वापरलाय बरं का त्यांनी. कारण काय म्हणे, राम लिहायला सोपा, राम उच्चारायला सोपा, कृष्ण लिहायलाही अवघड आणि उच्चारायलाही अवघड. पहा म्हणे त्या क मध्ये तो ऋकार असा काही मिसळून गेलेला आहे की तो उच्चार करणं सुद्धा मोठा अवघड आहे. आणि म्हणून हा कृष्ण मोठा लबाड आहे असं सगळे संत म्हणतात. कारण काय, त्याला जो ऋकार असा खाली ऋषीतला मिळालेला आहे ना, तो ऋकार तुम्ही एकदा कृष्ण हा शब्द उच्चारला की तुमच्या अंतःकरणामध्ये असा घुसतो की बाहेर पडायला जागाच नाही. कृष्णाने एकदा तुमचं अंतःकरण व्यापलं की मग कृष्ण तुमच्या बाहेर कधीही पडणार नाही. इतका हा लोक विलक्षण महापुरुष आहे. काय सांगू, या कृष्णाने आ सेतू हिमाचल, प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण आपली सगळी संस्कृती व्यापून टाकलेली आहे. आपल्याकडे सांगितले की परमेश्वराचं जर आपल्याला दर्शन घ्यायचं असेल तर कसं ते घ्या. एक साधं त्याचं तत्व आपल्याकडे सांगितलेलं आहे. भगवंताचं दर्शन रसातून होतं असं सांगितले. रस म्हणजे पक्वान्नाचे रस नव्हेत, रसो वै सहा असं म्हटलेलं आहे. वाङ्मयामधले जे नवरस आहे आणि 10वा शांत रस घ्या आपण, या 10 रसांमध्ये भगवंताचं दर्शन आहे असं सगळे आचार्य, सगळे संत, सगळे विद्वज्जन म्हणत असतात. कृष्णाचं चरित्र वाचा, आपल्याला प्रत्यय येईल रसो वै सहा. मोठं विलक्षण आहे त्याचं चरित्र. रसो वै सहा हा प्रत्यय भगवंताच्या चरित्रामध्ये आपल्याला येईल. आपल्या ठाई इच्छा असते, आपल्या ठाई वासना असते, आपल्या ठाई कामना असते, पण जो देवत्वाला पोचलेला असतो त्याच्या ठाई या इच्छांचं, या वासनांचं, या कामनांचं उदात्तीकरण झालेलं असतं. हे पूर्णत्वाला, देवत्वाला कुठेतरी जाऊन पोचलेले असतात. म्हणून सामान्य माणसाच्या ठाई इच्छा, वासना, कामना असतात. भगवंताच्या ठाई शृंगार असतो. आपल्या ठाई थट्टा असते, आम्ही अनेकांची थट्टा करतो. भगवंताच्या ठाई हास्यरस असतो. आम्ही अनेक गोष्टींना भीतो, पण भगवंताच्या ठाई भयानक रस असतो. आपल्याला जीवनामध्ये अनेक माणसं भेटतात जी ग्राम्यतेनं वागतात, ग्राम्य असतात, पण बिभत्स रस हा प्रत्यक्ष भगवंताच्या ठाई आपल्याला पाहायला मिळतो.
आपण नवल करतो अनेक गोष्टींचं की किती विलक्षण चरित्र आहे, कसा राम आहे, कसा कृष्ण आहे, पण त्या भगवंताच्या ठाई या नवलाचं अद्भुत रसामध्ये रूपांतर झालेलं असतं. आपण कोणताही रस काढून बघा, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांचं दर्शन आपल्याला झाल्याशिवाय दिसणार नाही. आपल्याकडे लोकोत्तर व्यक्तिमत्व झालं की विद्वानांची प्रतिभा सुद्धा नवनवोन्मेषशालिनी होते. आणि आपल्याला माहितीये की पुणे तर विद्वानांचं माहेरघर आहे. पुण्यामध्ये विद्वानांना तोटा नाहीच. एक ऐतिहासिक महान व्यक्तिरेखा निघाली की ती नक्की एक आहे का दोन आहेत का तीन आहेत हे संशोधन कुणी करावं तर फक्त पुणेकरांनी करावं. जगामध्ये या बाबतीत पुणेकरांना तोड नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, अनुभवामृतही लिहिलं, अभंगही लिहिले, चांगदेव 65 ही लिहिली, छोटी छोटी स्फुटही लिहिली. आणि मग आमचे पंडित असं म्हणायला लागले की हा बहुधा एक ज्ञानेश्वर नाही, इतकं हे कसं निर्माण करेल, तेव्हा हे बहुधा 2 किंवा 3 ज्ञानेश्वर असले पाहिजेत. काय विद्वत्ता म्हणायची होय. भगवान श्रीकृष्ण सुद्धा एक आहेत का 4-5 झाले त्याच्यावर पंडितात वादंग आहेत. आपल्याला कल्पना असेल नसेल. काही वेळेला बरं वाटतं आपण पंडित नाही, हे आनंद वाटतो मनामध्ये. कारण पंडित म्हणे फार तार्किक असतो. आणि तुकोबा असं म्हणाले, नको नको देवा तार्किकांचा संग, फार तरकट असतात म्हणाले, अजिबात नको. भगवंताचं चरित्र भावानी आकळायचं असतं. भावे आकळीला दयाघन, भक्तीनं आकळला जातो, तो तरकटपणाने आकळला जात नाही. भगवान श्रीकृष्ण 1 का 2 म्हणणारी मंडळी आहेत. कृष्ण या नावाच्या अनेक ऐतिहासिक व्यक्तिरेखा आपल्याकडे होऊन गेल्या. पण ज्यांनी गीतेचं अलौकिक तत्वज्ञान निर्माण केलं आणि ते समूर्त आचरून दाखवलं, ज्यांनी पांडवांना आधार दिला, ज्यांनी गोकुळामध्ये लीला केल्या, तो एकच भगवान श्रीकृष्ण आहे. आपण ऋग्वेदाची जरा पानं उलगडून बघा, आपल्या असं लक्षात येईल की ऋग्वेदामध्ये कृष्ण या नावाचा एक मंत्रद्रष्टा ऋषी झालेला आहे. आपण 8वं मंडल काढा आणि त्याच्यामधलं 74वं सूक्त जर आपण काढून पाहिलं तर कृष्ण या नावाच्या एका ऋषीनी ते रचलेलं आहे. पण तो म्हणजे हा भगवान श्रीकृष्ण नव्हे, तो मंत्रद्रष्टा हा वेगळा ऋषी आहे. आणखीनही आपल्या परंपरेमध्ये आणखीन कृष्ण झालेले आहेत. अंशुमती नदीचा उल्लेख आहे ऋग्वेदामध्ये आणि त्याच्या काठावर एक राजा होऊन गेला असा उल्लेख आहे. आणि हा जो कृष्ण आहे तो अनार्यांचा राजा आहे असाही उल्लेख आहे. आणि इंद्राचं त्याचं युद्ध झाले आणि त्याच्यात कृष्णाचा पराभव झालाय, पण तो भगवान श्रीकृष्ण नव्हे. आणि मग ऐतरेय अरण्यक काढून बघा, छांदोग्य उपनिषद काढून बघा, कौशितकी ब्राह्मण काढून बघा, या सगळ्यामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्णांचा नव्हे अन्य कृष्णाचा उल्लेख सापडेल. मग ऐतरेय अरण्यकामध्ये आपल्याला सापडेल तो कृष्ण हारित म्हणून आहे. आपल्याला जर दुसऱ्या छांदोग्य उपनिषदाकडे जायचं झालं तर अंगिरस ऋषींचा शिष्य म्हणून कृष्णाचा उल्लेख तोही आपल्याला पाहायला मिळेल. पण आपण ज्या भगवान श्रीकृष्णांचं चरित्र 10 दिवस आनंद गाणार आहोत, हा मात्र यापैकी कोणताही कृष्ण नाहीये, तो वेगळाच आहे. ज्यांनी आपल्या कर्तृत्वानं चरित्र निर्माण केलं, त्या चरित्रकार तो भगवंत, तो केवळ पूर्णावतार, तो केवळ युगावतार जो आहे त्याचं चरित्र आपण गाणार आहोत. आणि म्हणून संतांनी सुद्धा म्हटलेलं आहे, ये दशे चरित्रे केले नारायणे रांगता गोधने राखत आहे. ये दशे आयुष्य केले नारायणे म्हटलेलं नाहीये, ये दशे चरित्रे केले नारायणे, कारण त्यांचं चरित्र आहे सगळ्यांचं. मी आपल्याला मुद्दाम एक गोष्ट सांगतो. आपल्याकडे गामा या नावाचा एक मल्ल होऊन गेला, प्रख्यात मल्ल आहे, पूर्वी होऊन गेला. आणि यांनी जगामध्ये अशा काही कुस्त्या खेळल्या. आज आपल्या देशामध्ये चांगला मल्ल नाही असं आपण म्हणतो, आपले मल्ल मार खाऊन येतात. त्यांनी गामांचं स्मरण करावं. आपण ऑलिम्पिक्स मध्ये जातो आणि आपल्याला पारितोषिक काय मिळतं, काही नाही, आपण हात हलवत परत येतो. इतकी ऑलिम्पिक्स झाली, याच्यामध्ये 1 ब्रॉन्झ मेडल आपल्याला मिळाले कुस्तीमध्ये, आणि ते खाशाबा जाधवनी मिळवलेलं आहे, फक्त 1. पण गामा नावाचा आपल्याकडे असा अलौकिक मल्ल होऊन गेला, सगळ्या जगामध्ये गेला आणि त्यांनी सगळीकडे कुस्त्या जिंकलेल्या होत्या. तो ज्या वेळेला त्याची उंची फार नव्हती, त्याच्यामुळं समोरचा मल्ल त्याला हसत असेल, तो म्हणायचा तू माझ्यावर काय कुस्ती खेळणार. तेव्हा हा गामा इंग्लंडमध्ये गेला आणि 100 वर्षापूर्वी त्याने घोषित केलं की माझ्याबरोबर जो लढेल आणि जिंकून दाखवेल त्याला मी 10 पाऊंड बक्षीस देईन. फार मोठी रक्कम आहे 100 वर्षापूर्वी. आणि मग एक मल्ल त्याच्याबरोबर लढायला आला. गामानी सगळ्यांना लोळवलं, सगळे मल्ल त्याच्या समोर पराभूत झालेले आहेत, एकही मल्ल त्याच्या समोर टिकला नाही. आणि मग नवल वाटायला लागलं लोकांना. जर्मनीचा प्रख्यात मल्ल आला, झिबेस्को त्याचं नाव होतं, आणि ज्याच्या समोर उभा राहायचं म्हणजे मल्ल थरथर कापत असत जगामधले, इतका तो सामर्थ्य संपन्न होता. 3 तास कुस्ती झाली या गामाबरोबर आणि गामानी त्याला लोळवला, त्याला आसमान दाखवलं.
तेव्हा त्या झिबेस्कोनी पुन्हा आव्हान दिलं या गामाला आणि म्हणाला, तू काहीतरी युक्ती केलीस खास. 2 महिन्यांनी पुन्हा कुस्ती झाली आणि पुढल्या खेपेला गामानी 2-3 तास वगैरे घेतले नाहीत. 10 सेकंदामध्ये झिबेस्कोला त्यांनी आसमान दाखवलं, निळं गगन त्याला दिसायला लागलं आणि तो इतका थक्क झाला आणि तो म्हणाला, तू भारतातून आलायस, भारताचं नाव मी ऐकलेलं आहे. अरे इतकी अलौकिक कुस्ती खेळतोस, तू तुझं शिक्षण कुणाकडे झालं सांग. त्यावेळी गामा हसला आणि 2 हात उंच करून सांगितले त्यानं आणि तो म्हणाल, झिबेस्को माझ्या गुरुचं नाव तुला ऐकायचंय, मग तुझ्या सगळ्या शरीराची कर्णेंद्रिय कर आणि ऐक. माझ्या गुरुचं नाव आहे भगवान श्रीकृष्ण. याच्यासारखा दुसरा मल्ल झाला नाही हे गामानी सांगितलेलं आहे. आणि म्हणून कंस चाणूर मर्दनम, आपण प्रारंभी स्तुती स्तोत्र या भगवान श्रीकृष्णांचं गायलं. कंसाला चोपलाय, कंसा प्रचंड मल्ल आहे, चाणूराला चोपलेला आहे. अन्य जे मल्ल आहेत त्यांचा पराभव केलेला आहे कृष्णाने. उन्मत्त झालेला कोलयापीड हत्ती त्याला मारलेला आहे कृष्णाने. अशी युद्ध केलेली आहेत, पुढे मी सांगणारे 100 युद्ध केली आहेत कृष्णाने आणि अशी अलौकिक केलेत आपल्याला नवल वाटेल. त्यातली सगळी युद्धही आपल्याला माहिती नसणार. असा काही लोक विलक्षण पराक्रम या भगवंतानी गाजवलेला आहे आणि म्हणून तो पूर्णावतार आहे असं आपण म्हणतो. पण एवढ्यावर तो पूर्णावतार आहे असं नाही, त्याच्यामध्ये आणखीन काही रहस्य दडलेलं आहे. आपल्याला माहिती आहे का की भगवान श्रीकृष्णांच्या कालखंडापासून आजपर्यंत अनेकांनी त्याची स्तुती गायलेली आहे. आपण अनेक स्तोत्र म्हणतो, पण भगवंताला साक्षी ठेवून ही स्तोत्र गायलेली आहेत हे कदाचित आपल्याला माहिती नसेल, म्हणून केवळ आपल्याला स्मरण देतो. आपल्यापैकी अनेक जण पूजा करत असणार आणि या पूजामध्ये, या पूजा विधीमध्ये एक साधा संस्कृत श्लोक आलेला आहे. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति. हा कुणी लिहिलाय आपल्याला कदाचित माहिती असेल नसेल म्हणून सांगतो. हा अत्री मुनींनी लिहिलेला आहे, अत्री महर्षींनी लिहिलेला आहे. आणि कुणाला उद्देशून लिहिला असेल तर भगवान श्रीकृष्णांना उद्देशून लिहिलेला आहे. दुसरा एक पूजा विधीमध्ये नेहमी श्लोक येतो आणि अत्यंत गोड आहे, मला तर फार आवडतो. लाभस्तेषाम जयस्तेषाम कुतस्तेषाम पराजया येषाम इंदिवरश्याम हृदयस्थो जनार्दनः. ज्याच्या हृदयामध्ये तो भगवान श्रीकृष्ण अधिष्ठित झाला ना, मग त्याला त्याचा पराभव कधी होणं शक्य नाही. हे कोणी म्हटले माहिती आहे आपल्याला? भरद्वाज महामुनींनी म्हटलेलं आहे. आमचे नामदेव महाराज म्हणूनच म्हणतात ना की देह देव्हारा पाट हृदय संपुष्ट मध्ये कृष्ण मूर्त बैसविली. किती गोड वर्णन करावं म्हणून सांगू. देह हाच देव्हारा आहे, वेगळा देव्हारा नाहीये. देह हाच देव्हारा, हृदय पाट संपुष्ट. आपलं हृदय त्याचाच पाठ केलेला आहे आणि मध्ये कृष्ण मूर्त बैसविली. कृष्णाची मूर्त मध्ये आम्ही त्याच्यावर केलेली आहे, बसवली आहे. आणि मग भक्तिभावाची सुमन उधळलेली आहेत, मनाचं चंदन उघडलेलं आहे. किती सुंदर वर्णन केलेलं आहे म्हणून सांगू. पण भगवंताच्या समकालीन जितकी म्हणून मंडळी आहेत या सगळ्यांनी भगवंताचं कौतुक गायलेलं आहे. अत्री महर्षींनी गायलं, भरद्वाज महामुनीच्या कुळामधल्या लोकोत्तर महर्षींनी तर गायलेलंच आहे. पण ज्या व्यासानी या भगवंताचा सगळा गौरव ग्रथित करून ठेवलेला आहे त्यांनी काय म्हटले माहिती आहे? अन्येचांश कला प्रोक्ता कृष्णस्तु भगवान स्वयं. रामाला मर्यादा पुरुषोत्तम का म्हणायचं आणि भगवान श्रीकृष्णांना पूर्ण अवतार का म्हणायचं हे इथे स्पष्ट होतं. युद्धकांडामध्ये ज्या वेळेला रावणाचा पराभव केला प्रभू रामचंद्राने, त्यावेळेला आपला परिचय देताना प्रभू रामचंद्र म्हणतात, आत्मानं मानुषम मन्ये रामम दशरथात्मजाम. मी माझा परिचय देतो म्हणतात, मी दशरथाचा पुत्र आहे. आत्मानं मानुषम मन्ये, मी स्वतःला मनुष्य समजतो, मी देव वगैरे कोणी नाहीये. त्यावेळेला इतर ऋषी म्हणतात, आपण साक्षात नारायण आहात, आपण भगवान विष्णू आहात. अन्य ऋषी म्हणतायत, प्रभू रामचंद्र मात्र स्वतः असं म्हणतात, आत्मानं मानुषम मन्ये रामम दशरथात्मजाम. आणि इथे मात्र भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. केवढी प्रतिज्ञा आहे, नमे भक्त प्रणश्यती. केवढं सामर्थ्य आहे या वचनामध्ये, बोलण्यामध्ये. इतका तुमचा भाव जर निर्मळ असेल तर माझा भक्त कधीही नाश पावत नाही. ही प्रतिज्ञा आहे, प्रत्यक्ष भगवंताची प्रतिज्ञा आहे. आणि व्यासानी सुद्धा तेच म्हटलेलं आहे. व्यास तेच म्हणतात आणि आम्हाला मुद्दाम पुढे सांगतात, अन्येचांश कला प्रोक्ता कृष्णस्तु भगवान स्वयं. आपल्याकडे अनेक प्रकारचे अवतार झालेले आहेत. त्यातले काही अंश अवतार आहेत, काही अंशांश अवतार आहेत, काही कला अवतार आहेत, काही मर्यादा अवतार आहेत. पण भगवान श्रीकृष्णांचा मात्र पूर्ण अवतार आहे असं प्रत्यक्ष व्यासानी म्हणून ठेवलेलं आहे.
आणि ते दोन्ही हात उंच करून त्यांनी सांगितलेले आहेत. ते म्हणतात पुन्हा पुन्हा सत्य तुम्हाला सांगतो. आणि कसं भुजमुथ्याय च उच्यते असं त्यांनी म्हटलेलं आहे. दोन्ही हात उंच करून मी तुम्हाला सांगतो. सत्यम सत्यम पुनः सत्यम. बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे. सत्यम सत्यम पुनः सत्यम भुजमुथ्याय च उच्यते. काय सांगितलं? वेदासारखं श्रेष्ठ शास्त्र नाही. न वेदाच्च परम शास्त्रम. आणि देव न देवा हा केशवात परहा म्हटलेलं आहे. केशवासारखा दुसरा मोठा देव नाही. हे प्रत्यक्ष व्यासानी ज्यांचं चरित्र पाहिलं त्यांनी ग्रथित करून ठेवलेले. दोन्ही हात उंचावून कौतुक सांगतो म्हणाले. भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राला तोड नाहीये. आणि कुंती तर असं म्हणते कर्मफल निर्दिष्टाम याम्याम योनिम व्रजाम्यहम तस्याम तस्याम ऋषिकेश त्वयि भक्तीर दृढास्तु मे. काय मागणं मागितले? दुसरं काहीही नाही. माणसं सुख मागतात, दुःख कोणालाही नको असतं. फक्त सुख द्या आम्हाला, आणि तीही इंद्रियाधिष्ठित सुख द्या. मग मनाची सुख सुद्धा फार नको, इंद्रियाचे चोचले पुरले म्हणजे झालं. असं म्हणून मनुष्य सुखाच्या मागे धावतो. कृष्ण आपल्या आत्याला, कुंती त्याची आत्या आहे, सख्खी आत्या आहे. आणि त्या आत्याला तो म्हणतो, कृष्णाला 5 आत्या होत्या. मी सांगतो खूप मोठा इतिहास. कृष्णाला 9 काका 5 आत्या आहेत. माहिती आहे का आपल्याला? कदाचित माहिती नसेल, सांगणार. खूप मोठा इतिहास, उद्या येईल त्याचं वर्णन. कुंतीला कृष्ण म्हणाले की आत्ये मी सगळ्यांना उदंड दिलं, भरभरून दिलं, आणि तू मात्र माझ्याजवळ काहीच मागितलं नाहीस. काहीतरी माग ना माझ्याकडे. माझ्या ठाई असं ऐश्वर्य आणि सामर्थ्य आहे, जे मनात आणशील ते मी तुला देऊ शकेन. माग आत्ये, तुला काय मनात येईल ते मी तुझं प्रिय करेन. आणि त्यावेळेला तिनं काय मागितलं असेल? ती म्हणाली विपदस संतुनः शाश्वत. आपल्या दृष्टीनं वेडी आहे कुंती, तिला काही कळलंच नाही आयुष्य असं आपण म्हणणार. आम्ही सुखाचे डोंगर मागितले असते, वाडेओढे मागितले असते, धनधान्य मागितलं असतं, आणि एकदा पूजा करायची आणि इह जन्मनी जन्म जन्मांतरेश्वर असं संकल्प सोडून टाकायचा. किती सोपा आहे ना. भगवंताला एवढाच नैवेद्य दाखवायचा आणि या जन्मामध्येच नव्हे जन्म जन्म आम्हाला हे सगळं पुरू दे असं मागणं मागायचं. कुंतीनं काय मागितलं असेल? विपद संतुनः शाश्वत. कुंती म्हणाली परमेश्वरा, देणार असशील तर एकच दे. काय देशील? आमच्यावर दुःखाचे डोंगरच कोसळू देत मुळे, बाकी काही नको. याचा आशय ज्याला कळला ना त्याला मानवी आयुष्य समजलं. कुंती म्हणते आमच्यावर दुःखाचे डोंगर कोसळू दे. कारण असं आहे की दुःख वाट्याला आल्याशिवाय आम्हाला परमेश्वर आठवतच नाही. कर्तृत्व घडवलं आणि सुख मिळवलं की माणूस म्हणतो मी केलं, मी घडवलं, माझं कर्तृत्व आहे. आणि दुःख आलं कि मग म्हणतो परमेश्वरा रे काय रे केलंस? अरे चोरा, आता तुला परमेश्वर आठवला काय? म्हणजे सुख तुला मिळालं, धन मिळालं, ते तू केलंस, आणि दुःख तेवढं तुला परमेश्वराने दिलं काय? आणि म्हणून कुंती म्हणते आम्ही माणसं अशी नतद्रष्ट आहोत परमेश्वरा, की दुःख वाट्याला आल्याशिवाय तुझी आठवण आम्हाला होणार नाही, तुझं स्मरण आम्हाला होणार नाही. भगवंता देशील तर काय देशील आम्हाला? आम्हाला दुःखच दे ना, दुसरं काही देऊ नकोस. विपद संतुनः शाश्वत. आणि पुढे सांगितलं जो जो जन्म आमच्या कर्मानुसार आम्हाला मिळेल त्याच्यामध्ये काय होऊ दे भगवंता. ती म्हणते तस्याम तस्याम ऋषिकेश त्वयि भक्तीर दृढ असतो. फक्त तुझी भक्ती ही दृढ होत जाऊ दे. अढळ श्रद्धा तुझ्या चरणी भगवंता आमची असू दे, दुसरं काहीही मला नको आहे. आणि अर्जुन तर प्रत्यक्ष भगवंताचा सखा आहे. त्यांनी तर काय सुंदर मागणं मागितले. आणि तो तर म्हणतो त्याला त्वमादिदेव पुरुषः पुराणम त्वमस्य विश्वस्य परम निधान त्वमव्ययः शाश्वत धर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. किती छान वर्णन केलेलं आहे. त्वमक्षरम परमं वेदितव्यम त्वमस्य विश्वस्य परम निधानम वेत्तासि वेद्यम च परम च धाम त्वया ततम विश्वमनंत रूप. किती गोड वर्णन केले अर्जुनाने. आणि तो म्हणाला ज्यावेळेला विश्वरूप दर्शन पाहिलं त्यावेळेला मी तुला हे यादवा, हे सखे, हे कृष्णा म्हणून हाक घातली, मला क्षमा कर, हे तुझं ऐश्वर्य मला माहिती नव्हतं, हे पाहून मी थक्क झालेलो आहे, भगवंत मला क्षमा कर. एवढंच काय, अभिमन्यू किती गोड बोलून गेलाय म्हणून सांगू तुम्हाला. तो म्हणतो गोविंद गोविंद हरे मुरारे, गोविंद गोविंद हरे मुरारे, गोविंद गोविंद रथांग पाणे, गोविंद गोविंद रथांग पाणे, गोविंद गोविंद मुकुंद कृष्ण, गोविंद गोविंद नमो नमस्ते. किती गोड वर्णन केले अभिमन्यूनी, सगळ्यांनी वर्णन केले. विदुर तर म्हणतात की जन्माला यावं
सहस्त्र जन्मांचं भाग्य पाहिजे, त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाची पूजा आम्हाला करायला मिळावी आणि त्याचं नाव आमच्या मुखामध्ये यावं. ज्ञानोबानी नाहीतर हेच म्हटलेलं नाही का? ज्ञानेश्वर माऊली काय म्हणालेले आहेत आपल्या स्मरणामध्ये असेल, एक वेळ जन्म सहस्र बोळगिजे, एक वेळ मुखासी यावया. सहस्त्र जन्म जायला पाहिजेत, त्यावेळेला एक वेळ तुम्ही भगवंताचं नाव घ्याल म्हणजे आपले सर्वांचे सहस्त्र जन्म नक्की गेलेत. म्हणून आज भगवंताचं नाव आपण घेतो, गान करतो आहात आपण आपल्या या देहामध्ये, या हृदयामध्ये भगवंताचं नाव आपण सानंद साठवत आहोत, हर्षयुक्त मुद्रेनं साठवत आहोत. त्याचं कारणच ते आहे, जन्म सहस्र बोळगिजे, एक वेळ मुखासी यावया. असं हे भगवंताचं लोकोत्तर मोठं विलक्षण चरित्र आहे. अहो काय गंमत आहे पहा, वर्षानुवर्ष गेली, दशकानुदशक गेली, शतकानुशतक गेली, 5-7 हजार वर्षांचा कालखंड गेला, पण प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण आमच्या हृदय सिंहासनावर जे एकदा बसले ते उतरायलाच तयार नाहीत. ते म्हणतायत आम्ही उतरतो, पण आम्ही त्यांना उतरूच देत नाहीये. काय गंमत आहे, किती विलक्षण हे चरित्र आहे पहा. आमच्या हृदय सिंहासनावर दोन्ही लोकोत्तर महापुरुष आरूढ झालेले आहेत, बसलेले आहेत. मनुष्य प्रसिद्धीसाठी किती खटपट करतो. जे अलौकिक असतं, जे लोकोत्तर असतं, चरित्रात्मक असतं, त्याची रेघ इतिहासामधली कधीही पुसली जात नाही. आणि खोट्या प्रसिद्धीची हाव धरून मनुष्य ज्या वेळेला खटपट करतो त्यावेळेला ती केव्हाच पुसली जाते. पाण्यावरची रेघ असते ती. माणूस म्हणे खटाटोप करतो केव्हा तरी, आणि मग त्याला असं वाटतं आपला फोटो छापून यावा. आपण दान केलं काहीतरी, आपण काहीतरी लोकांच्यासाठी केलं, काही प्रयत्न केले, आपण ताबडतोब त्याची बातमी यायला पाहिजे, हार तुरे झाले पाहिजेत, सन्मान व्हायला पाहिजे. आणि मग आपणच म्हणतो मनुष्य 100 प्रति खरेदी करतो आणि वाटतो घ्या घ्या घ्या, माझा फोटो आलाय पहा वृत्तपत्रामध्ये म्हणून. एक दिवस ते वैभव राहतं वृत्तपत्रामधलं, एक दिवस सुद्धा नाही, काही तास माणसं पाहतोपर्यंत. आणि म्हणे मग कुठली तरी माऊली दुसऱ्या दिवशी तोच कागद घेते, अंगणात ठेवते आणि आपल्या लाडक्या सावळ्याला म्हणते बैस. मग म्हणे त्या महात्म्याचा चेहरा आणि त्या लाडक्या सावळ्याचं झुंबर यांची शेवटी गाठ नसते का? जे लोकोत्तर असतं ते कधी इतिहासामधून पुसलं जात नाही. त्याला वेगळ्या दर्शनाची आवश्यकता नसते, त्याला दिवा घेऊन वेगळं त्याचं दर्शन घडवावं लागत नाही की हे लोकोत्तर आहे. पहा रे पहा, शिवाजी महाराजांनी अलौकिक पराक्रम केला, काळ्या दगडावरची रेघ आहे. इतका असा अलौकिक पराक्रम केलेला आहे. आणि भगवान श्रीकृष्णांचं चरित्र हे शिवाजी महाराज आनंद ऐकत असत. किंबहुना त्या कालखंडामध्ये जे जे कवी झालेले आहेत, पंजाब पासून उत्तरेकडच्या काशीपर्यंत, या सगळ्यांनी शिवाजी महाराजांना भगवान श्रीकृष्णांचा अवतार म्हटलेला आहे. आपल्याला कल्पना असेल नसेल, प्रभू रामचंद्रांनी जो अलौकिक पराक्रम गाजवला ती काळ्या दगडावरची रेघ आहे. असं उत्तुंग शिल्प घडवलेलं आहे की त्याच्यावरची अक्षरं कधीही पुसली जाणार नाहीये. ती सोनेरी पानं आहेत आमच्या संस्कृतीची, इतिहासाची, धर्माची. मग गंमत अशी आहे की शिवाजी महाराजांनी आणि प्रभू रामचंद्रांनी स्वतंत्र तत्वज्ञान निर्माण केलेलं नाहीये, ते कृष्णाने केलेलं आहे. प्रभू रामचंद्रांनी स्वतंत्र तत्वज्ञान निर्माण केलं नाही, शिवाजी महाराजांनी स्वतंत्र तत्वज्ञान निर्माण केलं नाही. ते तत्वज्ञान जर कुणी निर्माण केलेलं असेल, भगवान श्रीकृष्णाने केले. ज्याला जगाच्या इतिहासामध्ये तोड नाही असं काहीतरी विलक्षण ते तत्वज्ञान आहे. आणि म्हणून भगवंताला सगळ्यांनी शिरोधार्य केलेलं आहे. ज्ञानाचा एवढा महिमा गाणारे आदि शंकराचार्य पण शेवटी बसलेच हात जोडून आणि म्हणाले भजई व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम. शेवटी आले, त्या व्रजामध्येच दाखल झाले मनाने आणि भगवंताचं चरित्र गायलेलं आहे. आपल्याला माहिती आहे, वल्लभ, निंबार्क, राधा वल्लभ आणि चैतन्य हे 4 संप्रदाय आहेत. असे आहेत, कृष्णाशिवाय त्यांना विषय नाही, कृष्णाशिवाय त्यांना दृष्टी नाही, कृष्णाशिवाय नामस्मरण नाही, कृष्णाशिवाय ध्यान नाही, कृष्णाशिवाय दान नाही, कृष्णाशिवाय आसन नाही, कृष्णाशिवाय मनन नाही, कृष्णाशिवाय श्रवण नाही. असे सगळे संप्रदाय आहेत. मग तो पुष्टिमार्ग असो, ते शुद्धाद्वैत असो, एकात्म भावनेने भगवंताला शरण जाणं असो, या सगळ्या संप्रदायांनी कृष्णाला शिरोधार्य केलेलं आहे असं इतिहास आपल्याला सांगतो. हरिव्यास म्हणून होऊन गेली निंबार्काचार्यांच्या परंपरेमध्ये आणि त्यांनी म्हटलेल्या एक देव कोण आहे? फक्त एक देव, तो भगवान श्रीकृष्ण आहेत. तम ध्यायेत, तम रसेत, तम भजेत, तम यजेत. काय सांगितलं? बस म्हणाले, दुसरं काही करू नका. आणि मग ती जी परंपरा चालली
ती किती सुंदर आलेली आहे आपल्याकडे. जयदेवानी किती कौतुक गायलेले आहे, भगवंताचं खंडकाव्यच लिहिलेलं आहे. वल्लभाचार्यांनी तर मधुरापते अखिलम मधुरम म्हणून एक अतिशय सुंदर स्तोत्र लिहिले. आपल्यापैकी अनेकांच्या पठनामध्ये असेल ते आपल्याला माहिती आहे. अधरम मधुरम त्यांनी काय म्हटलेलं आहे? अधरम मधुरम वदनम मधुरम, सगळंच मधुर आहे म्हणाले. भगवंताचं काय काय सांगणार? हसितम मधुरम, हृदयम मधुरम, गमनम मधुरम, मधुरापते अखिलम मधुरम, सगळंच गोड. इतकं गोड स्तोत्र आहे म्हणून सांगू, आपल्या काळजावर कोरून घ्यावं असं आहे ते. आणि त्यांच्या नंतर जो काल प्रवाह सगळा चाललेला आहे, गौरांग महाप्रभूंचं उदाहरण घ्या. त्यांनी या भगवंताला आपल्या हृदय सिंहासनावर बसलेला आहे आणि ते म्हणतात, भगवंता माझी एकच प्रार्थना स्वीकार, दुसरं काही तुला विनंती करायची नाही. एकच विनंती आहे. काय? न धनम न जनम न सुंदरीम कविताम जगदीश कामये. काही नको म्हणाले मला यातलं. न धनम न जनम न कविताम न सुंदरीम जगदीश कामये. मग काय इच्छा काय आहे? मम जन्मनी जन्मनी ईश्वरे काय भवतात भक्ती अहैतुकी त्वयी. तुझी भक्ती कोणत्याही हेतून मी करू नये. जन्मजन्मांतरी अहेतुक म्हणजे सहजपणे तुझी माझ्या हातून भक्ती घडावी, एवढीच माझी तुला प्रार्थना आहे. आणि ही भक्ती अशी आहे म्हणून तर आदिशंकराचार्य म्हणाले, मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी. मोक्षाला कारणीभूत होणारी जेवढी म्हणून साधना आहेत ना, त्या सगळ्यात श्रेष्ठ कोणतं असेल तर ते भक्तीच आहे. या भगवंताची भक्ती करा आणि मग त्याला आपलंसं करून टाका. सर्व संतांनी तर कृष्णाचा किती गौरव गायला म्हणून सांगू. ये दशे चरित्रे मी उल्लेख केलाच त्याचा, तुकाराम महाराजांचा. मग ज्ञानोबा असोत, रामदासांनी किती कौतुक गायलेलं आहे. सुरस मधुर वेणू वाजवितो ऋणझणू, सकळ कळांचा हरी भेटवा हो झड करी. कोणाचे बोल आहेत? ज्ञानोबांचे वाटले की नाही? हे समर्थ रामदासांनी लिहिलेले आहेत, आपल्याला खरं नाही वाटणार. सकळ कळांचा हरी भेटवा हो झड करी हे समर्थ रामदास लिहून जातात. ज्ञानोबांच्या पासून रामदासांच्या पर्यंत सगळे संत घ्या, कृष्णाच्या नावाने आनंदाने नाचतात. आणि त्यांच्या सप्ताहाची सांगता कशाने होते? तर कृष्णाने ज्या गोकुळामध्ये लीला केलेल्या आहेत त्या आठवल्याशिवाय त्या सप्ताहाची कधीही सांगता होत नाही. म्हणजे बाळक्रीडेचं कीर्तन केल्याशिवाय, बाळक्रीडेचं कीर्तन केल्याशिवाय सप्ताहाची सांगता नाही. असं काही विलक्षण कर्तृत्व या सगळ्या संतांनी भारताच्या भूमीमध्ये निर्माण केलेलं आहे. कारण विठ्ठल म्हणजे बाळकृष्णाचंच रूप आहे अशी सगळी संतांची श्रद्धा आहे. आणि म्हणून नागरगोडे रूप ते हे स्वरूप काळीचे असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे जे नागरगोड रूप आहे ना, तो छोटा जो बाळकृष्ण आहे तोच आहे. हा विटेवर ठेलेला आहे. इतके पराक्रम गाजवले म्हणे बाळकृष्णाने. थोडा थकला आणि मग म्हणाला म्हणे जरा आता विश्रांती घ्यावी म्हणून कमरेवर हात ठेवले. किती उभा? युगे 28 उभा असं नामदेव महाराजांनी वर्णन केले. आणि त्याही पुढे जाऊन काही संतांनी कौतुक गायले. छे म्हणाले, युगे 28 कुठली, युगे 28 स नव्हे. किती युग उभा आहे माहितीच नाही आम्हाला, इतकी युग उभा आहे. पण तोही बाळकृष्णाचंच रूप आहे हे सगळ्या संतांनी आम्हाला सांगितलं. त्याचं कारण असं आहे की कृष्ण हा पूर्णावतार आहे. स्वतंत्र तत्वज्ञान निर्माण करणं आणि त्या तत्वज्ञानाप्रमाणे आपलं आयुष्य समूर्त आचरून दाखवणं हे किती अवघड आहे सांगा. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले तुकाराम महाराज म्हणाले. आणि बोला सरीसे चालणे हे तो संतांची लक्षणे हे समर्थ रामदास म्हणाले. फरक काहीच नाहीये. पण आपण जे बोलतो ते प्रत्यक्ष आचरून दाखवायचं किती अवघड आहे. पण भगवंतानी असं तत्वज्ञान निर्माण केलेलं आहे. मी आपल्याला आग्रहाने सांगेन की सर्व उपनिषदो गाव दोग्धा गोपालनंदन आपण म्हणतो, म्हणजे सगळ्या उपनिषद गायी आहेत आणि या गायींचं दोहन करून आपला वत्स जो अर्जुन आहे त्याला या उपनिषदांचं दूध भगवंतानी पाजलेलं आहे असं आपण म्हणतो. फरक एकच आहे त्याच्यामध्ये, तो मुद्दाम सांगतो आपल्याला. उपनिषदांनी जेवढं म्हणून सांगितलेलं आहे त्याच्या पुढे भगवान श्रीकृष्ण एक पाऊल गेलेले आहे. उपनिषदांमध्ये काही संकल्पना ज्या अजिबात नाही आहेत त्या सगळ्या भगवंतांनी स्वीकारलेल्या आहेत आणि भगवंत पुढे गेलेले आहेत. स्थितप्रज्ञ हा शब्द संपूर्ण उपनिषदामध्ये कुठेही नाही आहे. तो भगवंतांची निर्मिती आहे, ती भगवंतांनी सांगितलेलं आहे. उपनिषदामध्ये गीतेत जो भक्तिमार्ग सांगितलेला आहे सर्वश्रेष्ठ, या भक्तिमार्गाचं कौतुक उपनिषदांमध्ये एवढं सांगितलेलं नाहीये, भगवंतानी ते गीतेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे भगवंतानी ज्ञानमार्ग स्वीकारला पण त्याच्यातला सगळा अहंकार टाकून दिला. कर्मयोग स्वीकारला पण त्यातलं सगळं कर्मकांड टाकून दिलं. आणि कर्म ज्ञान उपासना यांचं काही विलक्षण असं रसायन त्यांनी निर्माण केलं.
भगवंतांची सगळी भूमिका ही समन्वयाची भूमिका आहे. आपण पहा की प्रभू रामचंद्रांनी शास्त्राची रेघ कधी ओलांडलेली नाहीये. भगवान श्रीकृष्णांनी नवीन शास्त्र निर्माण केले. प्रभू रामचंद्रांनी परंपरेला कधी छेद दिलेला नाही, पण भगवान श्रीकृष्णांनी परंपरेला छेद निर्माण दिला, नवीन परंपराच निर्माण केलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की इंद्राचा यज्ञ त्या गोकुळामध्ये होत असे, ती परंपरा भगवंतांनी मोडलेली आहे आणि गोवर्धन पर्वताची पूजा करायची नवीन परंपरा निर्माण केलेली आहे. भगवंत शास्त्रालाही चिकटून राहिलेले नाहीत आणि परंपराही प्रत्येक वेळेला त्यांनी शिरोधार्य केलेली नाही आहे. परंपरेला श्रेष्ठ म्हणणारी दुष्ट माणसं ही भगवंताच्या कालखंडामध्ये आहेत, पण त्याला भगवंतांनी छेद दिलाय. आणि शास्त्र कसं आहे, त्या शास्त्राच्या त्रुटीही कशा आहेत तेही भगवंतांनी दाखवून दिलेले आहेत. म्हणजे शास्त्राच्या टोकालाही भगवंत गेलेले नाहीत आणि परंपरेच्या टोकालाही भगवंत गेलेले नाहीत. शास्त्र आणि परंपरा आणि वृद्धांचं ज्ञान याचा एक अलौकिक संगम भगवान श्रीकृष्णाने घडवून आणलाय आणि म्हणून तो पूर्ण अवतार आहे. चिरून दाखवलेला आहे तो समन्वय प्रत्यक्ष. पण आमचे अवतार असे असतात, अवतार याचा अर्थच मुळी अवाधिक तृ, त्या देवानी खाली येणं. अवतृ म्हणजे खाली येणं असा अर्थ आहे. त्यांनी कशासाठी खाली यायचं, आम्ही थोडे उंच व्हावं म्हणून त्यांनी खाली यायचं असतं. नाहीतर आम्ही तेवढेच खुजे राहू, आमची काहीच उन्नती होणार नाही, आमची काहीच प्रगती होणार नाही. म्हणून त्या भगवंताला अंशावतार का घेऊन खाली यावं लागतं, त्याचं कारण ते आहे. म्हणून या आमच्या अवतारांनी एकच सांगितलं की सगळीकडे परमेश्वर आहे हे खरं आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीच्या इव श्वपाकेच पंडिता समदर्शिना. पंडित सगळ्यामध्ये म्हणे तो परमेश्वर पाहत असतो, पण काही दुष्ट असे असतात की त्यांच्या ठाई अधर्म असतो, त्यांच्या ठाई परमेश्वराचं तत्व असतं पण ते मानायला तयार नसतात. जसा दुर्योधन होता, जसा कंस होता, जसा शिशुपाल होता, जसा जरासंध होता, अनेक माणसं आहेत, जसा शाल्व होता. यांना काय करायचं, भगवंताच्या सहवासामध्ये आलेले आहेत पण बदललेले नाहीत. तेव्हा भगवंताची कामगिरी त्रिविध असते. अवताराचं रहस्यच हे मुळामध्ये धर्माची सुप्रतिष्ठापना, धर्माची वाट मोडे, अधर्माची शीग चढे, तै आम्हा येणे गडे संसार स्थिती. भागवतावर नाथानी अप्रतिम भाष्य लिहिले. एकनाथी भागवत एकादश स्कंदाची टीका आपल्याला माहितीये. त्याचं रहस्य याच्यामध्ये आलेले आहेत. नाथ असं म्हणतात, भगवंताच्या मुखामधून बोललेले आहेत, जै धर्माची वाट मोडे. धर्माची ज्या वेळेला वाट मोडते म्हणजे उन्मत्त माणसं येतात आणि धर्म धर्म खरा नव्हे, धर्म म्हणजे अफूचीच गोळी असं म्हणायला लागतात. त्यावेळेला अधर्माची शीग चढे, अधर्माची शीग चढते. तै आम्हा येणे घडे स्वरूप स्थिती. आम्हाला मग खाली उतरून यावं लागतं. आणि ते कशासाठी यावं लागतं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंताचं वचन आहे की प्रत्येक युगामध्ये मी यासाठी जन्म घेतो, धर्माची सुप्रतिष्ठापना करतो, दुष्टांचं हनन करतो आणि मग ती जी गुढी आहे पुन्हा एकदा धर्माची ती कशी उभारतो, सज्जनांचं परित्राण करतो आणि त्यांच्याच हातून पुन्हा एकदा धर्माची गुढी उभी करतो. ज्ञानोबांनी म्हटलेलं आहे, धर्माची गुढी उभवी सज्जनान करवी. किती खरं आहे पहा. आणि भगवंतानी हे केलेलं आहे. भगवंताचा ऐश्वर्य असं आहे, तो सगळ्यामध्ये आहे पण कशातच नाहीये. तो कशातच नाहीये पण सगळ्यात आहे. कमलपत्राप्रमाणे राहिलेला आहे. पाणी लागलं पण पाण्याचा स्पर्श त्याला झाला नाही. तो प्रपंचामध्ये रमला, आपल्या पत्नींच्या बरोबर तो हसलाय, खेळलाय, वावरलाय, पण तो प्रपंचामध्ये आहे पण प्रपंचामध्ये नाहीये. एक एक पायरी जीवनाची ओलांडून तो गेलेला आहे. लहानपणी त्यांनी माती खाल्ली, लहानपणी माती खावी एक तर चव छान असते आणि लहानपणी माती खाल्ली की मोठेपणी तसा प्रसंग येत नाही. म्हणून लहानपणी माती खावी म्हणजे लहानपणी माती खाल्ली. गोकुळामध्ये लीला केल्या, अशा विलक्षण लीला केलेल्या आहेत. म्हणून सांगू, इतका अलौकिक पराक्रम केलेला आहे. किती असुर आलेले आहेत कंसानी पाठवलेले, त्या सगळ्यांचं पारिपत्य केलं. मथुरेहून आव्हान आल्याबरोबर ते स्वीकारले आणि भगवान श्रीकृष्ण तिथून बाहेर पडले. बलरामाला घेऊन मथुरेमध्ये गेले, कंसाचा वध केला. राज्य घेतलेलं नाहीये, उग्रसेनाला परत दिलं.
पहा, म्हणजे हा किंग मेकर आहे एका दृष्टीने. आजच्या भाषेत बोलायचं झालं, अनेक राज्य यांनी निर्माण केली, अनेक राजे निर्माण केले, पण भगवान श्रीकृष्ण एकाही सिंहासनावर बसले नाहीत. कारण लोकांनी त्यांना आपल्या सिंहासनावर केव्हाच बसवलेलं होतं, हृदय सिंहासनावर. कधीही ते एका सिंहासनावर बसलेले नाहीये. तिथे पराक्रम केला, द्वारका निर्माण केली, उत्तम आदर्श गृहस्थाश्रम करून दाखवला, जेवढे जेवढे दुष्ट शत्रू आहेत त्यांचं पारिपत्य केलं. आणि मग न धरी शस्त्र करी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. एकदा शस्त्र खाली ठेवलं, शेवटपर्यंत हातामध्ये धारण केले नाही, अलौकिक तत्वज्ञान गीतेचं निर्माण केलं. पुन्हा संक्षिप्त गीता पुढे सांगितलेली आहे. तो जो गर्भामृत झालेला होता उत्तरेचा, आपल्या प्रतिज्ञेने या महामानवानी पुन्हा जिवंत केलेलं आहे. एक एक पायरी भगवान श्रीकृष्ण चढून गेलेत. असं नाही म्हणाले मथुरेत विजय मिळवला, चला आता पुन्हा एकदा माघारी जाऊया, रासक्रीडा करूया. नाही, भगवंताचं वैशिष्ट्यच हे आहे. एक एक पायरी यशाची आणि धर्माची अशी चढून गेलेत की आपलं मन स्थिमित व्हावं, की या महापुरुषाची उंची आहे किती, आपण स्थिमित होऊन पाहत राहावं. एक एक पायरी हा भगवंत चढून गेलेला आहे. माघारी त्यांनी कधीही वळून पाहिलेलं, म्हणून पूर्ण अवतार आहे. जे तत्वज्ञान निर्माण केलं ते समूर्त आचरून दाखवलं. एकीकडे सुष्ट आहेत, एकीकडे दुष्ट आहेत. भगवान श्रीकृष्णांचं किंवा कोणत्याही अवताराचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी स्वतःसाठी आपलं आयुष्य कधी जगलेलं नाहीये. त्यांचं आयुष्य समर्पित जे झालेलं आहे ते सुष्टांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या पारिपत्यासाठी, धर्माच्या सुप्रतिष्ठापनासाठी या सर्व अवतारी महापुरुषांनी आपले आयुष्य समर्पित केलेली आहेत. भगवंत जगले ते काही मंगल निर्माण करण्यासाठी, काही चांगलं निर्माण करण्यासाठी. त्या कालखंडामध्ये उत्तमातली उत्तम नीतीची उदाहरणं आहेत आणि वाईटातली वाईट अनीतीची उदाहरणं आहेत. शंख लिखितासारखं अलौकिक नीतीचं उदाहरण आहे. घोष यात्रेला कौरव आलेले होते, त्यावेळेला वयम पंचाधिकम शतम सांगणारं धर्मराजाचं अलौकिक उदाहरण आहे. आणि त्याच वेळेला प्रत्यक्ष आपल्या वैनीला भरसभेमध्ये मांडी उघडी करून दाखवणाऱ्या दुर्योधनाचं नीचातलं नीच, अधमातलं अधम उदाहरण आहे. ही सगळी उदाहरणं एकाच कालखंडामधली आहेत. प्रभूंनी नीतीची कास धरली आहे. माणसाचं आयुष्य सदाचारावर आधारलेलं असावं, पण तो सदाचार कसा आचरावा ते भगवंतांनी आम्हाला शिकवलं. कारण तो सदाचाराचा प्रभू आहे. सदाचार आमचा धर्म असेल तर त्या सदाचार रूपी धर्माचा प्रभू कोण असेल? भगवान श्रीकृष्ण आहे. शंख आणि लिखित या नावाचे दोन ऋषी होते आणि शंख मोठा लिखित धाकटा आहे त्यांच्यामध्ये. हा लिखित आपल्या भावाला भेटायला गेला. आश्रमामध्ये कोणी नाही आहे, काही विद्यार्थी खेळतायत, बागडतायत इकडे तिकडे, आणि या शंखाला आपल्या दादाला भेटायला लिखित तिथे गेला. दादा नाही आहे आणि मग हा जो लिखित आहे तो त्या आश्रमामध्ये बसला. काही विद्यार्थी आले, आदराने नमस्कार केला त्यांनी आणि ते म्हणाले, आचार्य आम्हाला शिकवा. त्यावेळी पद्धत होती आदराने नमस्कार करावा शिक्षकाला, ज्ञान ग्रहण करावं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. बरोबर आहे की नाही? गीतेने आम्हाला सांगितले ज्ञान कसं ग्रहण करावं. गुरुजींना अगोदर साष्टांग दंडवत घालावं आणि नंतर प्रश्नोत्तर रूपी ज्ञान ग्रहण करावं. म्हणजे ते सुद्धा संवाद रूपानं ग्रहण करावं म्हटले, वन वे ट्रॅफिक नाही. हा, संवाद रूपानं ज्ञान ग्रहण करावं असं म्हटलेलं आहे. अर्थ आहे त्याच्यामध्ये काही. आणि ते सगळे विद्यार्थी म्हणाले, आचार्य आम्हाला ज्ञान द्या. लिखिताने शिकवलं आणि अशी प्रसन्न वेळ होती संध्याकाळची. वायू वाहत होता, मंद वायू, आणि अनेक वृक्ष होते आणि उन्हाळ्याचे दिवस. समोर एक आंब्याचं झाड होतं. इतके आंबे त्याला लगडलेले होते. ते त्या लिखिताने पाहिलं आणि त्याच्या मनात आलं, अरे वा, काय सुंदर भरलेच सगळे झाड आंब्याने. एक आंबा तोडला, खाल्ला, फार छान लागला. हापूस आंबा असावा. दुसरा खाल्ला, तिसरा, चौथा. प्रकृती सणसणीत होती. 1 डझन आंबे सहज खाल्ले लिखिताने. आणि एवढ्यात शंख बाहेरून आला. शंख हे काही इतकं चांगलं नाही आहे ना नाव. शंख असं, माझं नाव शंकर आहे. आमच्या एक आजी लहानपणी मला अत्यंत प्रेमाने शंकर अशी हाक मारत असत. माझ्या प्रगतीला किती वाव आहे त्या हाकेतून त्या सांगत असाल. कित्येक मंडळी माझ्या नावाचा उल्लेख शंकर असाही करतात. इतका भाषा शंकर दुसऱ्या कोणी केला नसेल हो. इथे शंख परत आले आणि लिखिताला त्यांनी काय म्हटलं माहितीये का, की अरे तू कोणाच्या परवानगीनं, कोणाच्या अनुमतीने आंबे खाल्लेस तेवढं सांग. त्यावेळी लिखित चपापला आणि तो म्हणाला, दादा माझ्या हातून प्रमाद घडला. मी तुला विचारल्याशिवाय किंवा इथे ज्येष्ठ कोणी मुनी असतील त्यांना विचारल्याशिवाय आंबे तोडून खाल्ले, माझं चुकलं. त्यावेळी तो शंख म्हणाला, तू असा प्रमाद केलेला आहेस, आता राजाकडे जा आणि शिक्षा घे.
त्यावेळेला हा लिखित तिथून उठला, दादाची आज्ञा शिरसावंद्य मानली आणि निघाला आणि राजाकडे आला. आणि तो म्हणाला, एक फिर्याद आहे, लिहून घ्या. राजा म्हणाला, कोण आहे सांगा, मी शिक्षा करतो. मुनीवर बसा. अर्घ्य दिलं, पूजन केलं, स्वागत केलं लिखिताचं. आणि लिखित म्हणाले, मी बसणार नाही. पुन्हा उठून उभा राहिला आणि म्हणाले, मी बसणार नाही, माझ्या हातून अपराध घडलेला आहे, तेव्हा मला शासन करा. काय अपराध घडला? झालेली सगळी कथा त्यांनी सांगितली राजाला. आणि तो म्हणाला, माझ्या वडील बंधूंच्या परवानगीशिवाय, अनुमतीशिवाय मी आंबे तोडले आणि खाल्ले, मला शिक्षा करा. त्यावेळी राजा म्हणाला, माझ्याकडे फिर्यादच नाहीये, तर मी तुम्हाला कशी शिक्षा करणार? त्यावेळी तो म्हणाला, फिर्याद मीच आणली आहे आणि दोषी मीच आहे. आता दोषी असले फिर्याद असली तरी म्हणतात मी अपराधी नाहीच, माझा काही संबंध नाही या अपराधाशी. अशी माणसं झाली आहेत आता. अपराधी आहे, स्वतः फिर्याद घेऊन गेला आणि म्हणाला की कृपा करा. आणि राजाला तो म्हणतोय, माझी आज्ञा आहे तुला राजन. आणि त्या राजाने ती आज्ञा मानली. काय आज्ञा मानली माहितीये? त्याचे दोन्ही हात तोडले कोपरापासून. लिखित म्हणाला, दोन्ही हात तोड. आणि त्या लिखिताचे, ऋषीचे दोन्ही हात तोडले. आणि तसाच तो लिखित उठला आणि गेला आणि डोकं टेकलं चरणावर शंखाच्या. आणि तो म्हणाला, दादा, तुझ्या आज्ञेप्रमाणे शिक्षा घेतलेली आहे, आता तरी मला क्षमा कर. त्यावेळी तो गैवरला शंख त्यांनी उठवलं लिखिताला, अत्यंत प्रेमानं आपल्या पोटाशी धरले त्या लिखिताला. आणि तो म्हणाला, अरे तू मला पुत्रासारखा आहेस, पण असा प्रमाद आयुष्यात तुझ्या हातून पुढे पुन्हा केव्हाही घडू नये आयुष्यात, म्हणून मी तुला ही शिक्षा द्यायला लावली राजाकडून. तू गेलास, माझं वचन पाळलंस, मला अतिशय आनंद आहे. आता बावकी नदी आहे, तिथे जा आणि तर्पण कर आपल्या पूर्वजांना. आणि तो गेला, धावत धावत लिखित गेला आणि रडतोय त्या नदीच्या काठावर, कारण हात नाहीयेत. अरे हे कसं देणार पूर्वजांना? आणि साथ घातली कळवळून आपल्या सगळ्या पूर्वजांना, भगवंताला. आणि वर्णन असं आहे महाभारतामध्ये की खरोखर त्याला पुन्हा हात फुटले. ज्या उंचीवर ही माणसं आहेत तिथे पोचायला जन्मजन्म जायला पाहिजे. नीतिमत्तेचं असं अद्वितीय उदाहरण मला शोधून दाखवा, जगाच्या इतिहासामध्ये मिळणार नाही. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांच्या कालखंडामध्ये अशी उदाहरणं आहेत. आणि एकीकडे मी सांगितल्याप्रमाणे जरासंध, कंस, शिशुपाल, शालवादी मंडळी आहे की जी अत्यंत उतलेली मातलेली आहेत, तेव्हा त्यांचं हनन करावं लागले, त्यांना मारावं लागलेलं आहे. तेव्हा जनी जनार्दन वसे परंतु तो सज्जनी असे, हे समर्थांचं वचन बरोबर कृष्णाने दाखवून दिलेलं आहे. जनी जनार्दन असतो, पण कोणामध्ये असतो? सज्जनात असतो, दुर्जनात नाही. ती गांधारी म्हणाली, अरे कुलक्षय केलास दुर्योधना, आता तरी थांब, तुला कळत नाही का? त्यावेळी तो म्हणाला, कळतं की मला. तुला आई असं वाटलं का मला कळत नाही? मला कळतं. जानामि धर्मम, तो काय म्हणतोय? जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती आणि जानामि अधर्मम नच मे निवृत्ती. धर्म मला काय कळतं, पण तिकडे माझी प्रवृत्ती होत नाही. अधर्म मला काय कळतं, पण त्याच्यातून माझी निवृत्ती होत नाही. पहा काय म्हणतो, मला काय कळत नाही. मग असा जो दुष्ट आहे, असा जो पापी आहे, त्याला मारलंच पाहिजे, हे भगवंतांनी आम्हाला शिकवलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी दक्षता घेतली आहे, प्रत्येक ठिकाणी ऐश्वर्य प्रगट केलेलं आहे. मैत्री कशी असावी ती सुदाम्याला किती उदंड देऊन दाखवलेलं आहे. माणसं फार विसरून जातात. दोन सत्ता फार वाईट असतात, एक धनसत्ता आणि दुसरी राजसत्ता. कधीही येऊ नये. धनसत्ता आणि राजसत्ता महाभयंकर असतात. यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम अविवेकिता एकैकमपि अनर्थाय किमुयत्र चतुष्टयम. आपल्याकडे म्हटले खरं आहे की धनसत्ता वाईट, कारण मग ज्याच्याजवळ सर्वे गुण हा कांचन आश्रयन ते म्हटले ना, मग ज्याच्या ठाई धन आहे त्याला वाटतं आपण सर्व गुण संपन्नच आहोत. आणि मग समोरच्या माणसाच्या पात्रतेचा विचार न करता तो त्याला काहीतरी बोलतो. जसा द्रोणाचा अपमान द्रुपदानी केलेला होता. धनही होता आणि सत्ताही होती, म्हणून ज्यांच्याकडे धन आहे आणि ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी तर विशेष सावध राहायला पाहिजे, हे भगवान श्रीकृष्णाने आम्हाला शिकवलेलं आहे. आणि ज्यांच्याजवळ सावधपण आणि नम्रता राहिली नाही त्यांचं हनन केले, तो हा भगवान श्रीकृष्ण आहे. पुढच्या 10 दिवस आपण हे चरित्र पाहणार आहोत. इतकं अलौकिक चरित्र आहे. रामायण मी ज्या वेळेला सांगितलं, शेकडो नावं सांगितली गेली आणि माणसं म्हणाली, अबो किती नावं. मी सांगतो आता कृष्ण चरित्रामध्ये सहस्त्रावधी नावं येणार आहेत आणि त्या शेवटच्या दिवशी मी सगळी नावं तुम्हाला नक्की विचारणार आहे. पुन्हा शेवटी आरती आहे, कोणी आरती झाल्याशिवाय जाऊ नये अशी प्रार्थना आहे सगळ्या. पण हे भगवान श्रीकृष्णांचं अलौकिक चरित्र सर्वांगाची कर्णेंद्रिय करावी आणि आपल्या अंतःकरणामध्ये साठवावं असं आहे. ते आपण अवश्य साठवून घ्या, कारण नाथांनी असं म्हटलेलं आहे, चरित्र काय ऐकायचं? तुझे श्रवण दोपरी, तुझे श्रवण दोपरी, एक ते चित्त शुद्धी करी, दुसरे जीव ब्रह्म ऐक्य करी,
दोही परी उद्धारो. एक तर आपले चित्त शुद्ध करताच, दुसरा आत्मा परमात्म्याचं मिलन घडवतात, जीवात्मा परमात्म्याचं मिलन करून देतात. जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी याचा साक्षात्कार आपल्याला घडवून देतं. आणि म्हणून ही श्रवण भक्ती करायची. भगवंताचं हे अलौकिक चरित्र आपण सानंद आपल्या अंतःकरणामध्ये प्रतिदिनी साठवायचं. आज त्या लोकोत्तर महापुरुषाला, त्या पूर्णावताराला वंदन करायचं, ज्यांनी त्या शास्त्र परंपरेचा मी म्हटल्याप्रमाणे समवाय घडवला आणि एक नवीन मानदंड, एक नवीन परिमाण या भारताच्या भूमीमध्ये निर्माण केलं. ज्याची उंची हिमालयापेक्षा जास्ती आहे, ज्याची व्याप्ती अभावापेक्षा आहे, ज्याच्या व्यक्तिमत्वाची खोली सागरापेक्षा अधिक आहे, महासागरापेक्षा, त्या भगवान श्रीकृष्णांचं लोकोत्तर चरित्र आपल्या अंतःकरणामध्ये साठवायचं. विनम्र भावे त्याला प्रणाम आज करायचा. आणि जे आज ऐकले त्या अंतःकरणामध्ये साठवण्यासाठी म्हणूनच विरमायचं. गोपाल कृष्ण महाराज की जय. ओवाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. जय देव जय देव. चरण कमल जाते अतीव सुकुमार, ध्वज वज्रांकुश चरणी बिदाचा तोडर. जय देव जय देव. ओवाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. जय देव जय देव. नाभी कमळी जाच्या गम्याचे स्थान, हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांचन. जय देव जय देव. ओवाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. जय देव जय देव. मुख कमल पाहता सूर्याच्या कोटी, वेधले मानस हारपली दृष्टी. जय देव जय देव. ओवाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. जय देव जय देव. जडित मुकुट ज्याचा दैदिप्यमान, तेने तेजे कोंदले अवघे त्रिभुवन. जय देव जय देव. ओवाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. जय देव जय देव. एका जनार्दनी देखिले रूपा, एका जनार्दनी देखिले रूपा, रूपा पाहो जाता झाले तद्रूपा. जय देव जय देव. ओवाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. जय देव जय देव. गोपाळ